गुड मॉर्निंग मित्रांनो, ट्रॅव्हलिंग लाईफ अक्षय ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललो आहे पंढरपूरला, देहू, आळंदी, पंढरपूर, कांदापूर, अक्कलकोटला। तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता आपण जवळपास कळंबोलीच्या आसपास पोहोचलो आहे। तर इथून आता 2 मिनिटांमध्ये पुढून मुंबई पुणे हायवे चालू होईल। तर आपण मेगा हायवेने जाणार आहोत। मित्रांनो, या जर्नीमध्ये आपले मित्र आहेत सिद्धांत, त्याचप्रमाणे दिगंबर, मिस्टर अमित चौघे चाललेलो आहे। आता आपण पनवेल सोडून मुंबई पुणे हायवेला लागलेलो आहे। तर आता आपण जस्ट हा मेगा हायवे जो एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे, तो आता आपण एंटर केलेला आहे आणि ट्रॅफिक नसल्यामुळे गाडी पटपट निघत आहे हायवेने। तर असा पावसाचं पण थोडंसं वातावरण आहे इथे। आपण आता जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नगरीमध्ये आपण देहूमध्ये प्रवेश करत आहोत। हा आहे मुख्य देहूचा प्रवेशद्वार। इथून आतमध्ये आपल्याला मंदिराकडे जायचं आहे। माझ्याकडनं घ्या ना। देहूचं चिंतामणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते मस्त। आणि आता आपण मंदिरासमोर पोचलो आहे। हे आहे महाद्वार, संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे महाद्वार। समोरून आतमध्ये मंदिरात प्रवेश आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला नदी आहे, ज्या नदीमध्ये तुकाराम महाराजांची गाथा जी आहे ही पाण्यामध्ये सोडली होती आणि ती गाथा तरंगत वरती आली होती। हा आहे मंदिराचा बाजूचा गाभारा परिसर। कारण मेन मुख्य तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये शूटिंग करण्यास अलाउड नसल्यामुळे जी बाजूची जी काही देवस्थानं आहेत, मंदिराच्या आतमध्ये जे काही देव आहेत त्यांच्या पण शूट केलेले आहे। हा मंदिराच्या बाहेरचा भाग, मस्त दगडी बांधकाम केलेलं आहे आणि स्वच्छता खूप चांगली आहे इकडे। हा मंदिरामागील परिसर आहे। लोक प्रदक्षिणा ह्या ठिकाणी मारत असतात तुकोबा महाराजांच्या मंदिराला। खूप जुनं बांधकाम आहे हे, पूर्ण दगडी शिळावरती केलेलं बांधकाम आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या बाजूला हे हरेश्वर मंदिर आहे। शंकर महादेवांच्या आतमध्ये खूप छान शिवलिंग आहे। मला वाटतं ते पुरातन काळातलं शिवलिंग असावं।
या महाद्वारजवळून समोर आहे इंद्रायणी नदी घाट. आपण डाव्या हाताला गेलो की इथून डाव्या हाताला आतमध्ये समोर आहे इंद्रायणी नदी, जी मंदिराच्या डाव्या बाजूला येते. इथून सरळ खाली उतरल्यानंतर हे लागतं महाद्वार. महाद्वारच्या बरोबर बाजूला हे खाली आहे इंद्रायणी नदी. या इंद्रायणी नदीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडवल्या होत्या आणि नंतर त्या काही वेळात त्या तरंगत वरती आल्या होत्या. ती ही इंद्रायणी नदी खूप पवित्र नदी ही मानली जाते आणि ह्या नदीमध्ये काही भाविक लोक आषाढीला वगैरे किंवा आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीला वगैरे येऊन स्नान करत असतात. ह्या नदीचं पावित्र्य खूप मोठं आहे आणि देवलोकांची देवभूमीमधली ही इंद्रायणी नदी आहे. ह्या नदीचे खूप मोठे महत्त्व आहे आणि पावसाकारणाने नदी ही दूर थोडून वाहत आहे. दोन्ही साईडने पूर्ण नदी भरलेली आहे आणि बरंचसं वाहतं पाणी आहे. जर कधी भाविक पावसाळ्यामध्ये ठिकाणी याल तर आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन, स्वतःची काळजी घेऊन आपण नदीमध्ये उतरायचं आहे. मामा देहूपासून 15 किलोमीटर अंतरावरती आळंदी लागतं. आता आपण इथे आळंदीला पोचलेलो आहोत. आळंदीला देखील बऱ्याचशा भाविक लोकांची गर्दी आहे. हा आहे आळंदीवरील नदीचा घाट. तीच नदी पुढे वाहत येते देहूवरून आणि ते समोर आतमध्ये मंदिर आहे तुकोबांचं. खूप मस्त प्रसन्न वातावरण आहे इकडे मित्रांनो. इथे आम्ही कार पार्क करून आता आम्ही चाललो मंदिराच्या दिशेने. तर समोर जी आहे इंद्रायणी नदी आहे, जी देहूवरून आळंदीला वाहत येते आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्या डाव्या हाताला मंदिर आहे. तर बरेपैकी ते भाविक आहेत आणि पाऊस जरा थांबलेला आहे. पाऊस मला ते पडून गेलेला आहे बहुतेक मागाशी इथे. ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आपण पोचलेलो आहे. त्याचप्रमाणे इथून आपण समोरून आतमध्ये मंदिरात प्रवेश करणार आहोत. ज्ञानोबांचं खूप छान दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढण्यास अलाउड नसल्यामुळे फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी आपण केलेली नाही. आम्ही बाहेर आल्यानंतर असं देवतांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसर पाहिला. मंदिर परिसर पाहिल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला
लाभ घेतल्यानंतर आम्ही खूप वेळ इथे बसलो, देवाचं नामस्मरण केलं. हे मुक्ताबाई मंदिर आहे, बघू शकता. मुक्ताबाई मंदिर दर्शन घेतले आम्ही. मुक्ताबाई दर्शन घेऊन आम्ही निघालो पंढरपूरच्या वाटेला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता पुढे आम्ही जाणार आहोत पंढरपूर, त्याच्यानंतर गाणगापूरला. तर पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. पुढला व्हिडिओ आपल्या उद्यापर्यंत येईल.